नीट पेपर फुटी प्रकरणात दिवसेंदिवस नवीन खुलासे होत आहेत। सीबीआय या प्रकरणाचा कसून तपास करत आहे। आतापर्यंत या प्रकरणी 13 आरोपींना अटक झाली आहे। ही संपूर्ण साखळी काय व कनेक्शन कसे आहेत हे पुढील काही मिनिटात पाहूयात। नमस्कार, मी स्वानंद विकड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत। सीबीआय तपासानुसार पेपर एनटीए मधून लीक होऊन विद्यार्थ्यांपर्यंत कसा स्टेप बाय स्टेप पोहोचला हे पुढील काही मिनिटांमध्ये आपण पाहूयात। नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमधील बालरोगतज्ञ डॉक्टर मनीष शिरुरे याची सीबीआय कोठडीत रवानगी झाली आहे। त्याच्यासह पुण्यातील डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीतील भौतिकशास्त्राचा शिक्षक तेजस हर्षद कुमार शाह यालाही सीबीआयनं अटक करण्यात आली आहे। या दोघांना 1 जून पर्यंत 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे। डॉक्टर शिरुरे यांनी 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे। लातूरमधील आरसीसी क्लासेसचे शिवराज मोटेगावकर, पीव्ही कुलकर्णी या दोघांना 10 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या बाबतीत तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत। मनोज शिरुरेच्या लातूरमधल्या फ्लॅटवर विशेष क्लासेस भरायचे अशी माहिती आता समोर आली आहे। लातूरमधील बालरोगतज्ञ डॉक्टर मनीष शिरुरेच्या फ्लॅटवर प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी क्लासेस घ्यायचा। आधी मोटेगावकर क्लासेसमधील प्लॅटिनम गोल्ड बॅच चालायची अशी माहिती देखील समोर आली आहे। प्लॅटिनम गोल्ड बॅचसाठी विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क आकारलं जायचं। कुलकर्णी, मोटेगावकर, शिरुरे नेक्सस संबंधित सीबीआयकडून तपास देखील सुरू आहे। दरम्यान ही प्लॅटिनम बॅच काय आहे तर अनेक विद्यार्थ्यांना 580 पेक्षा जास्त गुण दाखवले जायचे आणि त्यांचा प्रवेश हा प्लॅटिनम बॅचमध्ये करण्यात यायचा आणि याच प्लॅटिनम बॅचला नीट मधील जे काही संभाव्य 3 मेच्या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न मॉक टेस्टच्या नावाखाली त्यांना पुरवण्यात आले। नीट पेपर सेंटर भाषांतर करणारा डॉक्टर पीव्ही कुलकर्णी आणि मनोज शिरुरे आणि प्राध्यापक शिवराज मोटेगावकर कनेक्शन असल्याचा सीबीआयला आता संशय आहे। त्या अनुषंगाने तपास देखील सुरू आहे। डॉक्टर शिरुरे याने तिघांना मदत केली असल्याचा, त्याचबरोबर कुलकर्णीकडून त्यांनी रसायनशास्त्राचे प्रश्न मिळवण्याचा देखील त्याच्यावरती आरोप आहे। त्याचा सीबीआय आता तपास करत आहे। सीबीआयनं आतापर्यंत 49 ठिकाणी झाडाझडती केली आहे। यामध्ये महत्त्वाची कागदपत्र, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत। आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यात अटक झालेल्या मनीषा हवालदार हिच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने सेव्ह असलेला नंबर सोबतचे संशयास्पद संवाद सीबीआयला आढळले होते। तो नंबर कोणाचा आहे, तो गॉड कोण आहे याचा प्रश्न समोर निर्माण झाला होता। आता त्याचं देखील सत्य समोर आलंय। गॉड नावाचे ते व्हॉट्सअप अकाउंट तेजस शाह वापरत असल्याचं तपासात निष्पन्न झालं। सीबीआयनं बुधवारी शहाच्या डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी या कोचिंग सेंटरची झडती घेतली। शाह यानं हवालदार हिला 20,000 रुपये देऊन भौतिकशास्त्राचा पेपर विकत घेतल्याची माहिती समोर आली होती। मनीषा हवालदार हिनं सहआरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबतचे व्हॉट्सअप मेसेजेस देखील आता समोर आले आहेत आणि ते डिलीट केल्याची कबुली देखील तिनं चौकशी दरम्यान दिली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात मुख्य सूत्रधार हा लातूरचा पीव्ही कुलकर्णी आहे। त्यानेच नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका समोर आणली व संबंधित व्यक्तींना पुढे पाठवली। आता यातील आरोपी आणि त्यांचे कनेक्शन्स पाहूयात। आरोपी क्रमांक 1 पीव्ही कुलकर्णी हा मुख्य सूत्रधार आहे। तो केमिस्ट्रीचा प्राध्यापक आहे। मूळचा लातूरचा पण पुण्यात वास्तव्यास होता। नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या परीक्षा प्रक्रियेत तज्ज्ञ म्हणून त्याचा सहभाग आहे आणि तो एनटीएच्या बॉडीवरती देखील होता। त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा ॲक्सेस त्याला सहज मिळायचा। मराठी भाषांतराचं काम देखील तोच पाहायचा। त्यामुळे पीव्ही कुलकर्णीनं एप्रिल 2026च्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात स्वतःच्या घरी विशेष कोचिंगच्या नावाखाली निवडक विद्यार्थ्यांना बोलावून प्रश्न अचूक सांगितले आणि त्याचे उत्तरं देखील त्यांना सांगितली। विद्यार्थ्यांनी ती सर्व प्रश्न उत्तरं वहीमध्ये लिहून घेतली। 3 मे 2026च्या प्रत्यक्ष पेपरशी ते वहीमध्ये लिहिलेले प्रश्न तंतोतंत जुळले आहेत। आता आरोपी क्रमांक 2 पाहूयात। मनीषा हवालदार फिजिक्स पेपरचा स्रोत आहेत। त्या मनीषा हवालदार ह्या फिजिक्सच्या प्राध्यापिका आहेत। सेठ हिरालाल सराफ प्रशाला पुणे येथे त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत। एनटीएनं पेपर प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून त्यांना देखील बॉडीवरती नेमलं होतं। त्यामुळे फिजिक्सच्या प्रश्नपत्रिकेत कोणते प्रश्न येणार आहेत ह्या मनीषा हवालदारला आधीच माहीत होतं। त्यामुळे मनीषा हवालदारनं मनीषा मांढरेसोबत हा पेपर लीक केला। आरोपी क्रमांक 3 मनीषा मांढरे, जी की जीवशास्त्राची पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधील प्राध्यापिका आहे। ती पण एनटीएच्या बॉडीवरती तज्ज्ञ म्हणून आहे। तिने बायोलॉजीचे पेपर सेट केले होते। त्यामुळे पीसीबी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांचे पेपर या तिन्ही विषयांच्या प्राध्यापकांकडे होते। बरं, आता केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी हे तिन्ही विषयाचे पेपर तर सेट केले, ते पुढे कसे पाठवायचे याचं कनेक्शन देखील समोर आलं आहे। तर लातूरमधील डॉक्टर मनोज शिरुरे यांना पीव्ही कुलकर्णीनं पेपर दिला। नंतर कुलकर्णीनं दिलेला पेपर लातूरमधील 3 विद्यार्थ्यांना देण्यात आला। त्यामध्ये शिवराज मोटेगावकरच्या मुलाचा देखील समावेश आहे।
सीबीआय आधी डॉक्टर शिरुरेला साक्षीदार बनवणार होती, पण थेट त्याचा सहभाग असल्यानं त्याला थेट अटक करण्यात आली आहे. पुढे आता या प्रकरणात तेजस हर्षद कुमार शाह APMA कोचिंग जे पुण्यात आहे त्याचा तो संचालक आहे. त्याच्याकडे फिजिक्सचा पेपर मनीषा हवालदारकडून आला होता. नंतर हा फिजिक्सचा पेपर APMAच्या विद्यार्थ्यांना त्याने तो पाठवला आणि प्रश्न उत्तरं त्यांची विद्यार्थ्यांना सांगितली. आता मनीषा वाघमारे जी की पुण्यातील बिबीवाडी परिसरात ब्युटीच्या पार्लर चालक महिला आहे, तिने PV कुलकर्णीला विद्यार्थी गोळा करण्यासाठी एक मदत केली होती. त्यामुळे शिवराज रघुनाथ मोटेगावकर हा लातूरच्या RCC कोचिंग क्लासेसचा संचालक आहे, त्याला देखील त्यानं मदत केली होती. आता शिवराज मोटेगावकरनं 23 एप्रिल 2026लाच इतर आरोपींसोबत मिळून पेपर लीक जो झाला होता त्याची प्रश्न आणि उत्तरं मिळवली. नंतर स्वतःच्या मुलासाठी जो नीट 2026ला बसला होता त्यासाठी त्याच्या मुलासाठी पेपर मिळवल्याचा संशय आहे आणि मोबाईलमध्ये त्या संदर्भातील सर्व सीबीआयला प्रूफ देखील सापडले आहेत. हस्तलिखित नोट्सद्वारे पेपर वितरित केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. RCCच्या मॉक टेस्ट आणि गेस्ट पेपरमध्ये नीटचे जे अनेक प्रश्न तंतोतंत जुळले आहेत. लातूर, पुणे, नांदेड या नेटवर्कमधून पेपर वितरित केल्याचा तपास देखील सीबीआयकडून सुरू आहे. आता पुढचा आरोपी कोण आहे तर नाशिकचा शुभम खैरनार. त्यानं काय केलं तर 10 लाखांना प्रश्नपत्रिका विकत घेतली आणि ती पुढे 15 लाखांना पुढे विकल्याचा त्याच्यावरती संशय आहे. शुभम खैरनारनं 1 मेला पेपर समोर विकला होता. आता कुलकर्णी, शिरुरे, तेजस शाह, मोटेगावकर यांनी निवडक विद्यार्थ्यांना पेपर उत्तरं दिली. त्यामध्ये लाखो रुपये मध्यस्थांमार्फत त्यांनी उकळल्याचा त्यांच्यावरती संशय आहे. आता संपूर्ण कनेक्शन पाहिलं तर NTAचा जो ॲक्सेस आहे ते तज्ज्ञ प्राध्यापक PV कुलकर्णी, डॉक्टर मनोज शिरुरे यांच्यापर्यंत पेपर हा पोहोचला. त्यानंतर तो 3 विद्यार्थ्यांना देण्यात आला. तसेच PV कुलकर्णीनं मनीषा वाघमारेच्या मार्फत केमिस्ट्रीचा पेपर मनीषा मांढरेपर्यंत पोहोचवला. मनीषा हवालदार जी की फिजिक्सची प्राध्यापिका आहे, मनीषा मांढरे जी की बायोलॉजीची प्राध्यापिका आहे आणि PV कुलकर्णी जो की केमिस्ट्रीचा प्राध्यापक आहे, ह्या तिघांनी मिळून संबंधित विषयाचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे पेपर संबंधित चेनपर्यंत पोहोचवले. तेच पेपर पुण्यातील तेजस शाह जो की APMAचा प्राध्यापक आहे त्याच्यापर्यंत फिजिक्स, बायोलॉजीचे पेपर पोहोचवण्यात आले. आता इतर लिंक्स पाहिल्या तर शिवराज मोटेगावकरनं 23 एप्रिलला टोळीसोबत पेपर घेतला आणि स्वतःचा मुलाला दिला. RCCच्या मॉक टेस्टमध्ये प्रश्न सेट केले, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. शुभम खैरनार नाशिकचा आहे, त्याने 10 लाखात पेपर विकत घेतला आणि पुढे 15 लाखांना विकला. सीबीआयनं जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, लातूर येथून 13 आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, हस्तलिखित वह्या जप्त केल्या असून त्या वह्यातील प्रश्न तंतोतंत जुळले आहेत. NTAशी संबंधित 2 ते 3 तज्ज्ञ प्राध्यापकांनी पैशांसाठी पेपर फोडला. त्यांनी डॉक्टर, कोचिंग क्लास चालक आणि मध्यस्थ यांच्या मार्फत एक नेटवर्क तयार केलं आणि संबंधित पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते प्रश्न पोहोचवले. प्रत्येक स्तरावर लाखो रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. सीबीआय अजूनही आर्थिक व्यवहार व इतर गोष्टींचा आरोपींचा तपास करत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सर्व अपडेटसाठी तुम्ही वेळोवेळी पाहत राहा मुंबई तक.